तर आज आम्ही हिस्टॉरिक प्लेसला चाललेलो आहोत, जे की माझी सगळ्यात फेवरेट थिंग आहे ट्रॅव्हलिंग मधली. तर संकेत, आज आपण कुठे चाललोय? आम्ही आज नगरला चाललो आहे. कॅसल आहे खूप मस्त. येस येस येस. आणि त्याच्यानंतर आम्ही आर्ट गॅलरी पण पाहणार आहोत, तर तुम्हाला ते बघायला मिळेलच. बाय. हाय, हॅलो. स्टेशन. आज आपण कुठे आलोय? नगरला. खूप भारी प्लेस आहे, हिस्टॉरिकल प्लेस, जे की आमचं फेवरेट आहे. येस येस येस. तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे. कॅसल आहे इथे आणि बॅक साइडला माउंटन्स आहे. येस. संकेत, कसं वाटतंय तुला? एकदम भारी. रिफ्रेशिंग. हा जो कॅसल आहे ना नगर मधला, तर हा 16व्या शतकातला आहे आणि इथल्या राजाने हा बांधला होता. तर हा जो कॅसल आहे हा पूर्ण दगडांनी बांधलेला आहे आणि वुडननी क्रिएट केलेला आहे. आणि इकडे भूकंप आला होता किंवा काय तरी ह्या कॅसलला काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल त्यांनी सगळं इंटेरियर केलेलं होतं तेव्हाच्या काळी, म्हणजे 16व्या शतकामध्ये. आजच्याही इंटेरियरला मात करेल एवढं सुंदर त्यांनी बांधलं कॅसल तुम्ही बघताय. मध्ये एंटर केलाय, तर आम्हाला इथला इतिहास ऐकून खूप मस्त वाटतंय. अजून आम्हाला एक्सप्लोर करायचे आहेत वेगवेगळ्या गोष्टी, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दिसेलच पुढे. आणि मेन म्हणजे इथे आता खूप मोठा भूकंप झाला होता, तरी पण ह्या किल्ल्याला काहीच झालं नाहीये. सो हे एक बेस्ट आहे, कारण की इतका भक्कम आहे किल्ला. हो. येस. वन ऑफ माय फेवरेट मूवी जब वी मेट, त्या मूवी मला सुद्धा इथे येऊन हा डान्स करायचा होता, सो तो मी केला आहे. बिकॉज मस्त असे बर्फाचे डोंगर आणि त्यासमोर हा कॅसल आहे, तर इथून निघायचं मनच करत नाही. खरंच इथे 9th मध्ये असताना आमची स्कूल ट्रिप मनालीमध्ये आली होती आणि आज खूप वर्षांनी आम्ही पुन्हा त्याच प्लेसवरती आलो. खूप भारी वाटतंय. ते बघ, तिकडे आलो होतो देवी. हो, इथे फोटो काढलेले आठवते का? त्या गार्डन मध्ये असे गोल गोल फिरत आम्ही जेव्हा आलतो तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं आतमध्ये खिडकीतून डोकवायचंय. आम्ही नुसतं चालत होतो, आम्ही नुसतं वॉक करत बाहेरचं बघितलं आणि गेलो. आणि आता आम्हाला आल्यावर कळलं की अरे बाबा विंडोच्या आतून बघायचं. येस, त्यांनी जे म्हणजे संग्रहालय केलंय ना, तर ते आतून नाही बघायचं, ते विंडो मधूनच बघायचंय. सो आपण त्यांच्या कुठल्याही गोष्टीला डिस्टर्ब नाही करणार. त्यावेळेस पण किती लक्झरी. 1937 वाव. ये मतलब यहाँ के राजा का ना? मध्ये तुम्हाला ओल्ड सगळं त्यांचं कलेक्शन बघायला मिळेल. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे खूप जास्त चांगले असे पेंटिंग्स आहेत त्यांचे फेवरेटवाले. तर ज्यांना कोणाला पेंटिंग आर्ट ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, तर त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. बिकॉज खूप सुंदर पेंटिंग्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत आणि त्यांनी लावलेले आहेत. तर तुम्ही येऊ शकता इथे व्हिजिट. आम्ही इथे महादेवाच्या टेम्पलला आलोय. हे गौरी शंकर मंदिर आहे. हे गौरी शंकर मंदिर आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे महादेवाची आणि गौरीची, म्हणजेच पार्वतीची. कुठेच म्हणजे मी कधीच अशी मूर्ती पाहिली नाही आहे जी मूर्ती मी इथे पाहिली आहे. सो तुम्ही ह्या टेम्पलला नक्की व्हिजिट करू शकता, कारण की हे खूपच युनिक म्हणतो ना आपण एक, की आपण अशा टाईपचे मंदिर खूप कमी बघतो, त्यातलं एक मंदिर. हे बघा,